नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे रे. किती मार्क्स साठी? 3 मार्क्स साठी विचारलेला होता 2022 मध्ये. ओके, काय म्हणताय क्वेश्चन बघा. डेटा लिहिलेला मी ऑलरेडी. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएट इन हाफ मिनिट. टाइम किती दिला रे? हाफ मिनिट म्हणजे 30 सेकंद. टाइम इज इक्वल टू 30 सेकंद. ओके, त्यानंतर ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया. सरफेस एरियाचा किती दिला? सॉरी, ब्लॅक बॉडीचा सरफेस एरिया किती दिलेला रे? 200 सेंटीमीटर स्क्वेअर. याला मीटर स्क्वेअर मध्ये केला तर इंटू 10⁻⁴ लिहिलेला एरियाचा बघा. याला एस युनिट मध्ये कन्वर्ट करून लिहिलेलं आहे. त्यानंतर ऍट 127 डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर दिला. किती दिला रे? 127 डिग्री सेल्सिअस. याला कशामध्ये कन्वर्ट केला तर केल्विन मध्ये. 127 मध्ये 273 ऍड केलं तर 400 काय झाला? केल्विन टेम्परेचर झाला. काढायचं काय तर कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड म्हणजे Q इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी नो दॅट. काय माहिती आपल्याला बाळांनो? तर स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ माहिती आहे काय रे? R इज इक्वल टू सिग्मा T टू द पॉवर 4. स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ आपल्याला माहिती आहे. R म्हणजे काय आहे? इमिसिव्ह पॉवर आहे. तर इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय असतो रे? Q अपॉन एरिया इंटू टाइम इज इक्वल टू सिग्मा T टू द पॉवर 4. हा झाला बाळांनो क्यूच्या टर्म मध्ये इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला. आपल्याला क्यू काढायचा, एनर्जी काढायचा, एरिया आणि टाइमला तिकडे येणार. तर क्यू इज इक्वल टू काय येणार मग? एरिया इंटू टाइम इंटू सिग्मा T टू द पॉवर 4. ओके, चला या एरिया आणि टाइमला तिकडे नेला. तर बाळांनो आता व्हॅल्यू ठेवणार. एरिया किती आपल्याकडे? 200 इंटू 10 टू द पॉवर -4. टाइम किती आहे रे? 30 सेकंड इंटू सिग्माची व्हॅल्यू 5.67 इंटू 10 टू द पॉवर -8. स्टीफन बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काल सांगितलं होतं बाळांनो. ओके, चला त्यानंतर रे टीचा पॉवर 4 म्हणजे टेम्परेचरचा पॉवर 4 आहे. टेम्परेचर किती आहे? 400 मध्ये काय? 4 इंटू 10 टू द पॉवर 2 म्हणजे 400 झाला. याचा होल पॉवर किती तर 4. कॅल्क्युलेशन करणार बाळांनो. तर 200 इंटू 30 म्हणजे किती झाले रे? 200 इंटू 30 म्हणजे 6000 झाले. इंटू 5.67 पहिले लिहितो 5.67 इंटू -4 -8 10 टू द पॉवर -4 इंटू 10 टू द पॉवर -8 म्हणजे किती झाले? 10 टू द पॉवर -12 झाले. 4चा पॉवर 4 म्हणजे किती होणार रे? 256 होणार. इंटू 10 टू द पॉवर 2चा पॉवर 4 म्हणजे 10 टू द पॉवर किती झाले बाळांनो? 8 झाले. काय करणार रे बघा. तर 6000 इंटू 5.67 इंटू 256 इंटू -12 प्लस 8 किती झाले रे? 10 टू द पॉवर -4. याला कसं लिहू शकतो बाळांनो? तर 60 इथले 2 कमी होणार. इथला पॉईंट इथं आणलो तर इथले 2 कमी झाले तर 60 इंटू 5.67 इंटू 256 इंटू 10 टू द पॉवर किती रे? तर -2. ओके, या तिघांचा आपण गुणाकार बाळांनो लॉग टेबलने करून दिलेला आहे. किती येतो रे? तर बाळांनो देअरफॉर Q इज इक्वल टू, या तिघांचा आपण गुणाकार बघा लॉग टेबलने करून दिला. किती आलेला आहे? 8.710 इंटू 10 टू द पॉवर 4. हा तिघांचा आपण काय येतो रे? या तिघांचा मल्टिप्लिकेशन एवढा येतो. आला इंटू 10 टू द पॉवर किती आहे? तर -2 तर इंटू 10 टू द पॉवर -2. ओके, तर देअरफॉर Q इज इक्वल टू काय होणार रे? -2 प्लस 4 म्हणजे किती होणार? 8.710 इंटू 10 टू द पॉवर +2. 4 -2 म्हणजे 2 राहिले. त्याच्यावर +2 म्हणजे काय होणार म्हणाल्यानंतर Q इज इक्वल टू इथला डेसिमल पॉईंट 2 डिजिट तिकडे जाणार. तर 871 कशामध्ये राहणार? एनर्जी जूल मध्ये राहणार. अँड दिस इज युअर फायनल आन्सर.